हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवू मेथीचे पराठे किंवा मेथीच्या पुऱ्या, आपण असं दोन्ही बनवू. तर इथं मी बारीक चिरून धुवून घेतली मेथी. आता इथे एक कोपरमध्ये आपण पीठ घेऊन घेऊ. तुम्हाला जितके पुऱ्या बनवायचे तितकं तुम्ही पीठ घ्या. तर मी 2 कटोरे पीठ घेतलं, 2 अर्ध. आता त्याच्यामध्ये आपण हे बारीक चिरलेली मेथी घेतली, स्वच्छ धुवून घ्यायची मेथी. आता त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण बेसन टाकू, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो, आणखी 1 चम्मच इथं लाल तिखट टाकू. तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही चटणी टाका. आणखी हळद आणि 2 चम्मच मीठ. आता आपण याच्यामध्ये ओवा टाकून घेऊ. आता हे सगळं मिक्स करून घेऊ, भिजवून घेऊ याला. इथं पहा, मी इथं पीठ भिजवून घेतलं आहे. आता याच्या आपण पुऱ्या बनवून घेऊ. इथं मी हे छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेतल्या. आता तेल गरम करायला ठेवलं, याच्यामध्ये आपण ही पुरी टाकून देऊ. दोन्ही साईडने चांगल्या होऊ द्यायच्या ह्या. इथं आपण दुसरी पुरी टाकून घेऊ. इतक्या पुऱ्या बनवल्या पण एक पण पुरी फुगली नाही. तर इथं आपल्या पुऱ्या बनवून तयार आहे. त्याला आपण काढून घेऊ. अशाच मी पुऱ्या बनवून घेते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. खूप छान लागतात ह्या पुऱ्या खाण्यासाठी. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आता हिवाळा आहे तर मेथी पण स्वस्त मिळत आहे. तर इथं आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार आहे. तर इथं आपल्या पुऱ्या बनवून तयार झाल्या. हे पहा, खूप छान बनल्या होत्या पुऱ्या. याच्यासोबतच पराठे पण केले होते मी, मेथीचेच पराठे. जर तुम्हाला पुऱ्या नसेल आवडत तर तुम्ही पराठे करून खाऊ शकता. तर इथं पराठे पुऱ्या बनवून तयार आहे. इथं हा दगडू पुऱ्या खात आहे. तर गाईस, या तुम्ही पण जेवण करायला. पुऱ्या आणखी इथं आलूची भाजी बनवली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.